नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ज्वारीच्या पिठाचा भन्नाट असा नाश्ता बघणार आहोत. तर इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, ते मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्येच मी छोटी अर्धी वाटी इथे रवा घातलेला आहे आणि 1 वाटीभर दहीसुद्धा घातलेलं आहे. तर हे सर्व जिन्नस आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घातल्यात, 10-12 लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि नंतर वाटते वेळेस मी ती अर्धी वाटी पुन्हा पाणी ओतून घेतलेलं आहे. टोटल मिळून 1 ते सव्वा वाटी असं पाणी लागलेलं आहे. आता याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तर तुम्ही पीठ अगोदर आपण ज्वारीचं पीठ आणि रवा घातला का त्यावेळेससुद्धा तांदळाचं पीठ 2 चमचे तुम्ही घालू शकता किंवा असं नंतरसुद्धा घालू शकता. आता तांदळाचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी याला 10 मिनटं झाकून ठेवलं होतं, कारण आपण याच्यामध्ये रवासुद्धा घातलेला आहे. 10 मिनटं झाकल्यामुळे रवा थोडासा फुलला जातो आणि आपलं बॅटर पण घट्टसर होतं. तर आता इथे मी एक कांदा, 1 टोमॅटो आणि खूप सारी अशी कोथिंबीर चिरून याच्यामध्ये घातलेली आहे. जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या भाज्या घालायच्या त्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. अगदी मुलांना तुम्हाला कोणत्या भाज्या आवडत नसतील तर तुम्ही याच्यामध्ये पत्तागोबी, फुलगोबी अशा कोणत्याही तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. तर इथे मी एक तडका तयार करून घेतलेला आहे. पॅनमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्त्याची पानं थोडीशी बारीक चिरून घातलेली आहेत. आता हे तडका याच्यावर ओतून घेतल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही. आपल्याला याचे अप्पे बनवायचे आहेत. तर त्या पद्धतीचं मी इथे बॅटर तयार केलेलं आहे आणि पाण्याचं अगदी योग्य प्रमाण आहे मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते. तर आता इथे मी चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि अगदी पाव टीस्पून मी इथे खायचा सोडा घातलेला आहे. तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. खायच्या सोड्याने अगदी जाळीदार आणि अगदी एकदम मऊ असे हे आपले अप्पे तयार होतात. तर इथे तुम्ही खायचा सोडा किंवा इनोसुद्धा वापरू शकता. आता अप्पे पात्र छान तापवून घ्यायचं आहे गॅसवर आणि थोडं-थोडं त्याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. अशा ब्रशने सर्व बाजूनी हे तेल पसरवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे अप्पे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित असं 1-1 चमचा बॅटर याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आपले अप्पे व्यवस्थित असे याच्यामध्ये पसरवून घ्यायचे आहेत, जेणेकरून छान असे हे फुलल्या जातील. अगदी फुल असं टाचोटाच मी हे भरून व्यवस्थित असे घेतलेले आहेत. तर हे बघू शकता आता तुम्ही नंतर 1-2-3 मिनिटांनी. आता याला झाकून ठेवूया. झाकून ठेवल्यानंतर 2-3 मिनिटांनी तुम्ही बघू शकता अगदी टम्म असे हे आपले अप्पे फुगलेले आहेत. मऊ असे आतून वरतून जाळीदार, आतून असे मऊ लुसलुशीत आपले हे अप्पे तयार होतात. तर आता आपण हे अप्पे पलटवून घेऊयात आणि नंतर झाकण ठेवून दुसऱ्याही बाजूने आपल्याला हे अप्पे 2-3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. अगदी छान असे हे अप्पे तयार होतात. तर तुम्ही ह्या पद्धतीचे अप्पे नक्की करून बघा. मऊ लुसलुशीत जाळीदार आपले अप्पे तयार होतात आणि पौष्टिक पण आहेत, कारण आपण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. तुम्ही जर डाएटवर असाल तरीसुद्धा तुम्ही हे अप्पे तयार करून खाऊ शकता. मऊ लुसलुशीत जाळीदार हे अप्पे तयार झालेले आहेत. तर नक्की करून बघा. बघू शकता एकदम जाळी किती मस्त अशी आलेली आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीचे अप्पे कधी बनवलेत का ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मी हे सॉससोबत सर्व्ह केलेले आहे. तुम्ही एखाद्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. अगदी जाळीदार आणि अगदी मऊ लुसलुशीत आपले हे अप्पे तयार झालेले आहेत. बघू शकता. अगदी आता उन्हाळ्याचं काही खावंसं वाटत नाही, तेव्हा अशा पद्धतीचे तुम्ही ज्वारीचे अप्पे करून खाऊ शकता. मस्त होतात आणि चवीला पण भन्नाट लागतात. जर तुम्ही डब्याला देऊ शकता असे अप्पे करून, कारण हे थंड झाले तरी अगदी मऊ लुसलुशीतच राहतात. अगदी त्याला आपण म्हणतो ना रट्टपणा वगैरे येत नाही. अगदी छान असेच राहतात. तर नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.